ज्ञानदेव म्हणे नामदेव तुला मला सुंदर ते धान उभे विटेवरी कडा कटावरी बोली तुळसी हार गळाचा पितांबर आवडे रंग
राम कृष्ण हरे रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा
आता भय नाही ऐसे वाटे शिवा भय नाही ऐसे वाटे शिवा आता भय नाही ऐसे वाटे शिवा आता भय नाही ऐसे वाटे शिवा अडलिया सेवा समर्थाची अडलिया सेवा समर्थाची अडलिया सेवा समर्थाची आता माझ्या मणी घरावा चिंतने अंतरण
कामणे येते नाही तुझी परी कामणे येते नाही तुझी परी आया रंग तरी देवा पायी आया रंग तरी देवा पायी आता माझ्या मने धरावा आता माझ्या मने धरावा आता माझ्या मने धरावा चिंतने अंतरात पडावे चिंतने आता भय नाही ऐसे वाटे देवा आता भय नाही ऐसे वाटे देवा आता भय नाही ऐसे आता भय नाही आता भय
आता माझ्या मने धरा चिंतन्यात वडोले आता माझ्या मने अंतरण पडावे विठ्ठल आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली सेवा समर्थाची, आता माझ्या मनी धरावा निर्धार, चिंतन्यंतर न पडावे, तुका म्हणे येते नाही तुझी परी, तुका म्हणे येते नाही तुझी परी, राया रंग सरी देवा पायी, आता माझ्या मनी धरावा निर्धार, चिंतन्यंतर न पडावे, महायोग पिटे तटे भीमरत्याम, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा नमो सद्गुरु तुक या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती माता माझी माऊली तिने दुनिया सारी दावली माता माझी माऊली तिने दुनिया सारी जावली वीरदेव माझा पिता आहे कामाबाई माझी माता दयाच्या चरणावरी ठेवी तू माझा काय माता जाग्यान तुम्ही का मला वाटलं मी एकटाच जागा तुम्ही सगळे दयांचे केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार म्हणे आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा त्रिवेणी संगम शिवाय वारकरी पंथाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि आजच्या दिवसाकरिता पोषक असा अभंग निरूपण सेवेकरता घेतलेला आहे. आता कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं काय असतं आद्य कर्तव्य असतं. आता मी कुठून आलोय काय आलोय हे सांगण्यामध्ये मी माझा जास्त वेळ घालवणार मी काय बाहेरून आलोय का मी तुमच्याच गावचं आहे ना तुम्ही माझी बरेच आज जवळपास मला वाटतं या सप्त्यातलं माझं 4th का 5वं कीर्तन असेल तुम्ही दरवर्षी माझी कीर्तन ऐकता त्यामुळं मी कुठून आलोय काय आलोय हे सांगण्यामध्ये मी माझा जास्त वेळ घालवणार अतिशय चांगले कर्तुम अन्यथा कर्तुम असणारा जगाचा मालक भगवान परमात्मा कोण श्री सतोषराय आणि बिरोबराया आईसाहेब कामाबाई साहेबांच्या या प्रारंभामध्ये चालू असणारा नाम यज्ञ सोहळा आणि काय गाथा पारायण काय आपलं गावात काय आपण सुरू केलं ज्ञानेश्वरी पारायण इथं काय सुरू केलं जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा वाचल्यावर काय होतं आपला काय येतो ठिकाण्यावर ते तुम्हाला यमक माहिती आहेत का काय येतो आपला माता काय होतो ठिकाण त्यामुळे काय करायचं आता मला असं कळलं की मंदिरामध्ये जागाच नसते एवढी वाचायची असते आहे का बरोबर म्हणजे मंदिरामध्ये जागाच नसती बसा एवढी माणसं वाचायला गरज येतं आहे का बरोबर म्हणजे आम्ही त्याला यायचं कशाला सकाळी काकडेला नसणार परत काय असतं काकडे झाल्यावर गाथा वाचन असतं गाथा वाचनाला नसणार कशाला असणार आम्ही फक्त कीर्तनाला तुम्ही सगळे आलाय हे काय माझं परम भाग्य लक्षात ठेवा माझं परम भाग्य तुम्ही सगळे आलाय ना तुमच्यावर काय तर काय देवाची कृपा आहे काय त्या मंडपामध्ये कोणी येतं का मला सांगा इथं कोणी येतं का हो ज्याच्यावरती देवाची कृपा है सपने हर कोई देखता है लेकिन हर किसी का सपना पूरा नहीं होता उसी तरह इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन यहाँ वही आता है जिसे मेरे भगवान बुलाते हैं कोण येतं ज्याला माझा देव बोलवतो तो फक्त कुठे येतो ह्या मंदिरात तुम्हाला काय म्हणायत का
म्हणजे सोप्यातलं उदाहरण व्यवहाराचं, तुम्हाला कामं नाही का, मला कामं नाही का, सस्ते महाराजांना कामं नाही का, पाटील महाराजांना का, सगळ्यांना कामं आहेत ना कामं सगळ्यांना. पण का आपण का आलं माहिती, आपलं देवाने आधी ठरवलंय बरं का, आधी ठरवलंय आपलं, लक्षात ठेवा. त्याशिवाय आपण आपली जी बुद्धी चालते ना, हे आपण आपल्या मनाने चालत, ते देव ठरवतो. देव ठरवल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी जाणार, कीर्तनामध्ये बसणार, कीर्तनाचा आनंद घेणार. हे काय तर आपलं ठरलेलं आहे. या प्रत्येक गोष्टीचं काय चाललंय, देवाच्या घरात काय चाललंय, लिखाण चाललंय. अगदी 7 दिवस 8 दिवस नामयज्ञ सोहळा आहे. इथं आलेल्या प्रत्येकाचं देव काय करतो असतो, हिशोब ठेवत असतो. काय करतो असतो, हिशोब ठेवत असतो. कोण किती वेळा आला, कसा आला, अगदी मंडपामधला दगड जर एखाद्याने उचलून टाकला ना, तरी देव त्याला त्याचं फळ दिल्याशिवाय राहणार. फक्त काय केलं पाहिजे, आपण प्रामाणिकपणाने काय केलं पाहिजे, त्या भगवान परमात्म्याची काय केली पाहिजे, तर सेवा केली पाहिजे. आता प्रस्तुत अभंग जगदृषी तुकाराम महाराजांचा आहे आणि प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता मला कोणत्याच गोष्टीची भीती राहिलेली, तुम्ही बोलत चलाव, भीती राहील. आता आपल्याकडे वेळ किती राहिली, 1 तास झालाय. आता आपल्याकडे राहिले किती, 1 तास राहिले. लक्षात ठेवा, मला पण तुमच्यासमोर काही जास्त बोलायचं, तुम्हाला पण माझं काही जास्त ऐकायचं. 11 झाले की तुम्ही तुमच्या घरी. लक्षात ठेवा, मी शॉर्ट बट स्वीट, अगदी बोटावरती मोजणे एवढी माणसं आहेत. लक्षात, पण चांगले सुज्ञ माणसं आहेत, ऐकणारी चांगली माणसं आहे. काल देखील चांगले कीर्तन झालं आमचं पुढे महाराजांचं, चांगले की मला बऱ्याच लोकांनी सांगितलं कालचं कीर्तन पण चांगलं झालं. अतिशय म्हणजे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांचं काय झालं तर कीर्तन, मग त्यांना समाजामध्ये तुम्ही काय केलं तर प्रोत्साहन दिलं, पुढे जाण्यासाठी काय दिलं तर प्रोत्साहन. त्यांचं देखील चांगलं कीर्तन झालं, त्यांचं मनापासून आभार मानतो. आता इकडे लक्ष द्या सर, आता आपल्याकडे जास्त वेळ नाही म्हणून मी फक्त माझा थोडक्यात शॉर्ट बट तुका म्हणे ह्याची थोडी परी निरे तुका म्हणे ह्याची शॉर्ट बट स्वीट. मी थोडक्यात आपलं काय करणार आहे, चिंतन उरकणार आहे. फक्त तुमचं लक्ष इकडे राहणार. प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता मला कोणत्याच गोष्टीची भीती राहिलेली कारण का माहितीये, कारण मी माझा समग्र भार त्या भगवान परमात्म्यावर टाकलेला आहे. देवावरी भार घालून या मुक्त कृपा सिंधू निवारी साकडे एरती बापुडे काय रंग भयाच्या पोटी दुःखाच्या राशी आणि शरण देवाचे जाता बोले तुका म्हणे नोय काय त्या करिता आणि चिंता वाता विश्वंभर. मी काय केलेला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तर मी फक्त आणि फक्त कुणाला शरण गेलोय, फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याला शरण गेलोय. आणि भगवान परमात्म्याला शरण गेल्यामुळं आता माझ्या जीवनामध्ये भीती राहिलेली, कारण माझी जी भीती आहे ना ती समूळ काय झालेली आहे, नष्ट झालेली आहे. आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची. आता माझ्या मने धरावा निर्धार. लक्षात, आता माझ्या मने धरावा निर्धार. तुकोबराय म्हणतात, आता मी काय केलाय, निर्धार केलाय. काय केलाय, निर्धार केलाय. तर कुठला निर्धार केलाय, चिंतन्यांतर न पडावे देवा. तुझ्याकडे फक्त एवढीच प्रार्थना आहे की माझ्या चिंतनामध्ये, माझ्या नामस्मरणामध्ये मी तुझ्यासाठी जे काही कार्य करेल त्या कार्यामध्ये कसल्याच प्रकारचं अंतर पडून देऊ. पुढे 3ऱ्या चरणामध्ये येते नाही झाली कोणाची निराश. तो जगाचा मालक भगवान परमात्मा आपल्या दारामध्ये आलेल्या कोणत्याच भक्ताला नाराज करत शेवटी जाऊन तुका म्हणे येते नाही तुझी परी. राजा असो अथवा भिकारी असो, गरीब असो अथवा श्रीमंत असो, प्रत्येकाला समान न्याय, समान हक्क देण्याचं काम तो जगाचा मालक भगवान परमात्मा करत असतो. फक्त त्याच्या प्राप्तीसाठी प्रामाणिक, शुद्ध आणि स्वच्छ भाव महत्वाचा आहे. विठ्ठल आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची. मला माझ्या भगवान परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे आणि मला माझ्या भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्यामुळं आता मला कोणत्याच गोष्टीची भीती राहिलेली का भीती राहिली नाही. तर काय केले जगद्गुरु तुकोबरायांनी, आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची. आता या प्रमाणामधलं फक्त एक अर्थ फार महत्वाचा आहे, कुठला, सेवा. काही करा किंवा कुणाचीही करा, देवाची करा,
देशाची करा, धर्माची करा, आईची करा, वडिलांची करा, बहिणीची करा, भावाची करा, बायकोची करा, कुणाचीही करा, पण काय करा? सेवा करा. काय तुकोबराय म्हणायचं? कुणाचीही करा, पण काय करा? सेवा करा. ज्या दिवशी माणूस काय करतो? प्रामाणिकपणाने सेवा करतो, त्याला त्याचं फळ भेटले, त्याला त्याचं प्रायश्चित्त भेटल्याशिवाय राहणार. म्हणजे तुकोबराय म्हणतात, मी काय केलेले? फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याची सेवा केलेली, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. घडली या सेवा समर्थाची. त्यामुळे काय झाले तर माझी समूळ काय झाले? देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. आता काय मला टेन्शन राहिलेलं आयुष्यामध्ये, माझ्या काय सुद्धा टेन्शन राहिलेलं का माहितीये? कारण काय, मी देवाला काय साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. हरियाला आता हरी कुठे आहे? हातामध्ये आलेला आहे आमच्या. मी त्याला काय केले? पकडून ठेवलेला आहे. मूठ कशी आहे? पूर्ण बंद आहे. त्याला मी कुठे ठेवलेला आहे? माझ्या हातामध्ये ठेवलेला आहे. आता तो माझ्या हातातून जाऊ शकत. हरी आला हता आणि मग कैसी भय चिंता, त्यांची सरली एरझार, तुमची एरझार संपते. काय होते? आयुष्याची एरझार संपते. मुळात या मृत्यूलोकामध्ये म्हणजे मृत्यूलोकामध्ये जन्माला येणं, सहजासहजी माणूस जन्माला येत, एक एक योनी कोटी कोटी फेरा तव लागे वारा. मनुष्य देहाचा किंवा पावला हा देह, कागटाळी न्याय न घडो उपाय. घडवाले आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा, तसा काय आपला मानव देह आहे. सहजासहजी भेटत एक एक योनी कोटी कोटी फेरा तव लागे वारा. मनुष्य देहाचा सहजासहजी भेटत नरदेह दुर्लभ शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन. ज्ञानोबरायांनी उभ्या आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये त्यांच्या आईचा, त्यांच्या वडिलांचा, त्यांच्या भावंडांचा कोणाचाही उल्लेख केलेला, नाव लिहिलेला आहे उल्लेख केलेला, पण ज्ञानोबरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एका स्त्रीचा उल्लेख केला. कोणाचा? स्त्रीचा. कोण होती ती स्त्री? ती एक ऋषी कन्या होती. कोण होती? त्या स्त्रीचे वडील कोण होते? ऋषी होते. लक्षात ठेवा, ऋषी होते. आणि त्या स्त्रीचं नाव होतं मदालसा. काय नाव होतं? मदालसा त्या स्त्रीचं नाव होतं. एक राजा गेला, राजा 60-70 वर्षाचा राजा त्या ऋषीकडे गेला. आणि त्या ऋषीला काय केलं तर त्या मुलीला लग्नासाठी काय केली तर मागणी घातली. राजा म्हटला, माझी मुलगी ना कशाप्रमाणे? तुमच्या मुलीप्रमाणे मी तुम्हाला माझी मुलगी देऊ शकत. पण तो राजा म्हणला, मला नको, पण माझ्या मुलाला तुमची काय करा तर मुलगी द्या. आणि मग त्या मुलाचा आणि त्या मुलीचा मदालसाचा काय झाला? विवाह झाला. आणि 1 वर्षाच्या नंतर ती मदालसा काय झाली? गर्भवती राहिली. काय झाली? गर्भवती झाली. आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. किती वर्षाचं? 1 वर्षानंतर गर्भवती झाली. 1 दिवसाचं बाळ, अर्धा तासच जन्मून झाला. काय झाला?
बाळाला जन्मून अर्धा तास झाला त्या आईने ते बाळ उचललं, त्या पाळण्यामध्ये ठेवलं आणि ती आई त्या बाळाला काय करते? उपदेश करते. काय करते? उपदेश करते. कोणता करते? हा देह नाशिवंता त्या बाळाला जन्माला घालते आणि त्या 1 तासापूर्वी जन्माला बाळाला काय सांगते? काय म्हणते? हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले कुर्मे कीटकांचा सांगा रव रव दुर्गुंदी रे अमंगळतीचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा करे दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. रे बाळा, हा मृत्यू लोक कसा आहे बाबा? कसं आहे? नाचकाय नाचकाय सडकाय कुचकाय एक ना एक दिवस काय होणार आहे? या देहाची काय होणार? राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार. पण तू या संसारामध्ये पडू ती आई त्या बाळाला सांगते. आता आपलं पोरग 21 वर्षात झालं तरी आपण त्याला सांगतो आपल्या पोराला काय कळलं, पण त्या बाळाला काय कळलं तर त्या आईचा काय कळाला? उपदेश कळाला. रे बाळा, हा मृत्यूलोक फार वाईट आहे. या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलाय हे काय चुकीचं आहे. चुकीचं आहे कशा अर्थाने चुकीचं आहे माहितीये का? मृत्यूलोकामध्ये जन्माला येणं चुकीचं नाही. मृत्यूलोकामध्ये जन्माला येणं चुकीचं, कारण या मृत्यूलोकामध्ये स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा नारायण नामे होऊ जीवन मुक्त आणि कीर्तनी अनंत गाऊ किती. म्हणजे स्वर्गातल्या देवादिकांना या मृत्यूलोकामध्ये जन्माला येता येत. आता स्वर्गामध्ये काही कमी? रंभादिकांचं नाचगण आहे, चिंतामणींची झाडे काय स्वर्गामध्ये कमी? लक्षात. कल्पतरूंची झाडे, चिंतामणींच्या सडक आहेत. स्वर्गामध्ये काही सुद्धा कमी तरी का म्हणतात आम्हाला मृत्यू लोकांमध्ये जन्मात कीर्तने अनंत गाव किती. म्हणजे मृत्यू लोक कसं आहे? चांगला आहे एक प्रकारे. कसं आहे? फक्त त्याचा अनाठाही आपण वापर केला नाही पाहिजे. ज्या कामासाठी हा देह आपल्याला दिलाय त्याच कामासाठी आपण काय केला पाहिजे? त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि या मृत्यू लोकांमध्ये मानव म्हणून जन्म मिळून जर आपल्याला देव कळत नसेल तर नाही तरी गेला
करिता भरोवरी दुरावसी दुरी भावाची पुरी भावसी काही न लगे एक भावची कारण आणि तुका म्हणे आण विठोबाची आण म्हणजे काय शपथ आण म्हणजे शपथ आहे जगद्गुरु तुकोबराय विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतात बाबा या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेला आहात ना तर भगवंताच्या प्राप्तीशिवाय पर्याय मग बाकीची जी लपडी आहेत ती सगळी नंतर मग तुमचा संसार असून दे काय असून दे कधी सगळं नंतर आधी काय करा तर आता संसारामध्ये सुख आहे का संसारामध्ये सुख आहे का? संसार दुःख मूळ जाऊन काढे विश्रांती नाही पोहे देवाचा दरबारा विश्रांती नाही पोहे संसार दुःखमुळ चौकडे इंगळ विश्रांती नाही पोटे रात्रंदिस इकडे लक्ष द्या रात्रंदिस कसे आहे तर संसारामध्ये काय यातना आहे लक्ष संसारामध्ये त्रास आहे एकाच बापाच्या 2 मुली आपल्या टाकेवाडीमध्ये दिल्या एकाच बरं का 2 मुली होत्या कुठे दिल्या टाकेवाडीमध्ये दिल्या फक्त एकीला गावामध्ये दिली एकीला कुठे दिलं वस्तीवरती दिलं काय दिलं आता मी उदाहरण सांगतो आपल्याला पाऊस पडत नाही काय नाही मी सांगायचं म्हणून आपलं तात्पर्य एकाला कुठे दिलं गावामध्ये दिलं नाही एकाला कुठे दिलं वस्तीवरती दिलं बाप राहायला लांब होता म्हणजे बाप कुठला होता दैवडीच होता बाप लांब होता लांब आहे का दैवडी आपल्यापासून आता सर आपल्या दृष्टीने सांगायचं पटवून द्यायचं ना तुम्हाला मग काही सांगायचं लक्षात ठेवा मग पुढे उतर राहिलं तर दैवडी मग बापाला एक दिवस वाटलं आपण काय करू आज दोघांची पण लग्न काही एकदाच झालती त्यामुळे ती म्हणलं आपण काय म्हणलं बाप काय म्हणला आपल्या दोन्ही मुलींना आपण कुठे दिले एकाच गावामध्ये दिले आपण काय करू दोघींची गाठ घ्यायला जाऊ कुठं जाऊ टाकेवाडीला जाऊ असं बापाने ठरवलं बाप असा आला एसटीने बिचारा उतरला त्या ह्याच्यामध्ये उतरला आपल्या खाली उतरला एसटीतून खाली उतरला चौकामध्ये उतरला आणि सगळ्यात पहिले कुठे गेला मोठ्या मुलीच्या इथे गेला कुठे गेला मोठ्या मुलीच्या इथे गेला मोठ्या मुलीची इथे गेल्याची मोठ्या मुलीची खुशाली वगैरे कशी आहे बाळा तू आहे बाबा काय काळजी करू नका मी सगळे बरे घरचे सगळे बरे पण तुझा कसा आहे व्यवसाय वगैरे चालला आता विषय काय होता जी लहान मुलगी होती ना लहान मुलगी तिचा जो व्यवसाय होता तिचा विटांचा व्यवसाय होता कशाचा होता विटांचा व्यवसाय होता आणि मोठी जी मुलगी होती तिला भरपूर शेती होती त्यामुळे तिने काय केलं तर ऊसाचं पीक लावलेलं म्हणजे नवरा बायकोनी काय केलं दोघांनी ऊसाचं पीक लावलेलं आता बाप गेला मोठ्या मुलीकडे मोठे कसं बरं चालली ना बरं वगैरे सगळं एकदम काळजी सगळं बरं आहे ना हो बाबा सगळं बरं आहे तुमच्या आशीर्वादाने काय सगळं चालू आहे सगळं झालं आता बाप काय ती काय मुलगी काय म्हणे बाबा एक काम करा तुम्ही आता काय करा तायडी ते साधारण एक काम करा माझ्या इथून काय करा जेवण करून द्या तिने जेवण वगैरे घातलं वाटलं ना आणि बापाने त्या मुलीची गाठ वगैरे घेतली आणि जायच्या वेळेस नेमकी त्या मुलीने एक अडचण आपल्या काय केली बापाला सांगितली काय सांगितली बापाला अडचण सांगितली अहो बाबा 5 एकरामध्ये ऊस लावलाय किती 5 एकरामध्ये ऊस लावलेला आहे किती 20 ते 30 कामगार कामाला आहेत कुठं ऊसावरती 20 ते 30 कामगार त्या ऊसावरती कामाला आहे आता त्यांचे पैसे किती झाले मला सांगा ऊस लावलेला आहे 5 एकरामध्ये ऊस लावलेला आहे बाबा तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात ना फक्त तुम्ही ज्यावेळेस पांडुरंगाकडे जाताल ना पंढरपूरला त्यावेळेस तुमच्या पांडुरंगाला एवढंच सांगा बाबा येत्या 4-5 दिवसामध्ये भरपूर पाऊस पडू दे काय पडू दे भरपूर पाऊस पडू दे कारण जवळपास 1 महिना झाला शेतामध्ये पाऊस पडलेला आणि जर पाऊस नाही पडला
तर आम्ही कुठे येऊ, ऊस आमचं संपूर्ण जळल्याशिवाय राहणार आणि आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार. बाबा तुम्ही पांडुरंगाकडे जा आणि तुमच्या पांडुरंगाला काय सांगा की 2-4 दिवसामध्ये काय पडून दे, पाऊस पडू दे. बाबा म्हणजे काय सुद्धा काळजी करू तायडे, मी जातो पांडुरंगाला, पांडुरंगाला काय सांगतो 2-4 दिवसामध्ये काय करू दे, मला माझ्या गावामध्ये माझ्या लेकीसाठी काय पाऊस पडू दे असं ते सांगितलं. आणि त्यांनी त्या बाबाने त्या आवरला कुठे गेले, लहान मुलीकडे. लहान मुली कुठे दिली ती, वस्तीवर दिली ती, तिच्याकडे आले आणि तिच्याकडे गेल्याच्या नंतर तिथे पण सगळ्या गप्पा गोष्टी झाल्या. बाळा कसे, बाबा काय सुद्धा काळजी नको, सगळं बरंच चाललेलं आहे, तुमच्या आशीर्वादाने सगळा व्यवसाय बराच चाललेला आहे. लक्षात ठेवा, गेल्या महिन्यामध्ये 50 लाख पिठा गेल्या. किती गेल्या, जवळपास 50 लाख पिठा गेल्या. प्रचंड प्रमाणामध्ये पैसा भेटला. या महिन्यामध्ये जवळपास 70 ते 80 लाख पिठांची ऑर्डर आलेली आहे. आता ते काय करायचे, ऑर्डर द्यायचे. फक्त बाबा अडचण एवढीच आहे, जर येत्या 2-4 दिवसामध्ये जर पाऊस पडला तर आमच्या पिठांचं नुकसान झाल्याशिवाय राहणार आणि आम्ही कर्ज बाजार येऊन रस्त्यावर आल्याशिवाय राहणार. दोन्ही मुली कुठल्या, एकाच गावच्या. आता बापाने काय करायचं, नवस काय करायचं देवापाशी, काय करावं देवापाशी, मग असा आहे काय आपला, जे रोगीचा चंद्र क्षय रोगी, जे तर उदय होय असताना की दुःख लेवणी सुखाची अंगी सरती जगात. लक्षात ठेवा, सुख आणि दुःख दोन्ही एकाच आईची मुलं. ज्ञानोबरायांनी दृष्टांत सांगितलंय का, सुख आणि दुःख दोन्ही एकाच आईची मुलं. अशीच फिरत 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 देवापाशी आले आपल्या. तुम्ही कुणाला घ्यायचं आपल्या घरामध्ये, आता स्पष्ट बोलायचं, कुणाला घ्यायचं घरामध्ये आपल्या, सुखाला घेणार ना, सुखाला घेणार. सुख होतं ते मोठं होतं, दुःख होतं ते बारकं होतं. आपण कोणाला घेणार, सुखाला आपल्या घरामध्ये घेणार. दुःखाला काय करणार, दगडं मारून काय करणार, त्याला लांब पळून लावणार, पण त्याला आपल्या घरामध्ये घेणार. ते त्याला सगळ्यांनी त्या सुखालाच घरामध्ये घेतलं. त्याला चांगले खायला सगळं चांगलं खायला वगैरे दिलं आणि त्याला काय केलं तर घरी पाठवलं. आणि दुःख होतं ना, ते रडत रडत घरी केलं, लहान बारकं होतं. आणि संध्याकाळी 2 जण आईच्या कडेला झोपले, एक इकडे साईडला झोपलं, आईमध्ये झोपले, एक पलीकडच्या साईडला झोपलेलं. आणि झोपल्याच्या नंतर जे बारकं पोरगं होतं ना, कोण, दुःख, त्या आईला सांगतात, आई आज आम्ही टाकेवाडीमध्ये गेलतो, सप्ताह सुरू आहे, काय वातावरणामध्ये सप्ताह चालू आहे, चांगल्या पद्धतीचं नियोजनामध्ये सप्ताह चालू आहे. पण लोकांनी दादाला घरामध्ये घेतलं, पण मला घरामध्ये घेतलं, मला घरामध्ये घेतलं. आई म्हणली, बाळा तू काय काळजी करू, उद्या सगळेजण तुला घरामध्ये घेणार, पण तुझ्या दादाला दगड मारून काय करणार, पळवून लावणार. तू काय सुद्धा काळजी करू, तू झोप. आता दुसरा दिवस उतरला. आता आईने काय केलं माहितीये गमत तुम्हाला, आईने काय केलं असेल, सुखाची कपडे होती ना ती दुःखाला घालायला दिली आणि दुःखाची कपडे सुखाला घालायला दिली. जे सुख होतं ते सुखच होतं आणि जे दुःख होतं ते दुःखच होतं. फक्त कपड्यांची काय घेतली, आदला बदल केली. आता जे खरं दुःख होतं ना, त्याने कपडे कोणाची घातलेली, सुखाची घातली. लोक त्याला घरामध्ये घ्यायला लागली, सुख समजून काय करायला लागली, घरामध्ये घ्यायला लागली. आणि जे सुख जे खरं होतं ना, काय सुख, त्याला काय करायला लागली, दगड लावून काय करायला लागली, पळवून लागली. तशी तुमची आमची गत झाली. आपल्याला खरं सुख कळालेलं, कळाले का आपल्याला खरं, सर्व सुखाचे आदर आणि बाप रखमा देवी वर कोण आहे, जगाचा मालक भगवान परमा करतो मान्यता करतो असणारा जगाचा मालक भगवान परमात्मा कराय सारा सार विचार करा उठा उठी, नाम झाला कंठी विठोबाचे, सारा सार आहे. लक्षात ठेवा, भगवान परमात्मा कसा आहे, सारा सार आहे. संपूर्ण बाजूने भरलेला कोण आहे, भगवान परमात्मा आहे. कोण आहे, भगवान परमात्मा. लक्षात ठेवा, संपूर्ण बाजूने अलिप्त असणार कोण आहे, तर जगाचा मालक भगवान परमात्मा आहे. फक्त आपल्याला सुखातला दुःखातला फरक कळायला तयार. जगद्गुरु तुकोबराय देहूमध्ये गेल्या, देहूमध्ये गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांनी प्रत्येकाला सांगितलं, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐकायला घर पोचुनी. लोकांना काय म्हणायचे, जगद्गुरु तुकोबराय बाबांनो देव घ्या, पण लोक म्हणायचे आम्हाला देव न लगे, देव न लगे, आम्हाला देव. जगद्गुरु तुकोबराय म्हणले अशी देव घेणार. मग जगद्गुरु तुकोबराय काय म्हणले माहितीये का, सुख कोणाकोणाला पाहिजे, सगळ्यांनी हात वर केले, पण देव कुणाला नको, पण सुख सगळ्यांना पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय म्हणले, ज्या दिवशी तुम्ही देवाला आपलं करसाल त्या दिवशी काय तुम्हाला सुख आपोआप भेटल्याशिवाय राहणार, आपोआप भेटल्याशिवाय राहील का. फक्त त्याच्या प्राप्तीसाठी प्रामाणिक शुद्ध स्वच्छ भाव काय आहे तर महत्वाचा आहे. लक्षात, प्रामाणिक शुद्ध भाव स्वच्छ भाव महत्वाचा आहे. ज्ञानोबरायांनी वयाच्या अवघ्या काय केली, लक्षात ठेवा,
ज्ञानोबरायांनी वयाच्या अवघ्या 16 वर्षी काय केली तर ज्ञानेश्वरी सारखा पहारी समजगत कुछ वस्तू नाही प्रेम समपंथ सद्गुरु समसज्ज नाही गीता समग्रंथ गीतेसारख्या पवित्र ग्रंथावरती 700 श्लोकांवरती 9034 ओव्या तयार केल्या, 1,25,000 शब्दांनी ज्ञानेश्वरी बांधली. एवढे अधिकार संपूर्ण माझी माऊली ज्ञानोबर आहेत आणि त्या माऊली ज्ञानोबरांचा उपदेश आहे. लक्षात ठेवा, मृत्यू लोकांमध्ये आलेला, जन्माला आलेला, बाजारामध्ये आलेला तर प्रत्येकाचा हात कर्तव्य आहे ईश्वर प्राप्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणं. ज्ञानोबरांनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 22व्या वर्षी काय केली? संजीवन समाधी घेतली. 22 मध्ये अजून 22 घातली, किती झाली? आता बोलत चालायचं. किती झाली? मोठ्या नाही काही नाही मला. किती झाली? 44. किती झाली? 22 मध्ये 22 घातल्यानंतर किती झाली? 44. 44 वर्षी कोण? जगद्गुरु तुकोबर आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आता 22 मध्ये अजून 22 घालायची. किती झाली? 66. किती झाली? कोण गेले? संत श्रेष्ठ नाथ बाबा. लक्षात म्हणजे संतांचं कसं आहे माहितीये का, ते येतात सुद्धा आपल्या मर्जीने आणि जातात सुद्धा आपल्या मर्जीने. लक्षात, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. लक्षात ठेवा, ते येतात सुद्धा आपल्या मर्जीने आणि जातात सुद्धा आपल्या मर्जीने. नाथबाबांनी पैठणमध्ये देह ठेवला, संपूर्ण पैठणमध्ये कालवा झाला की नाथबाबा आपल्याला सोडून गेले. नाथबाबा आपल्याला सोडून गेले. संपूर्ण घरे आवरावरी झाली. नाथबाबांचं प्रेत उचललं, 4 खांदेकरांनी प्रेत उचललं. प्रेत कुठं निघाले? स्मशानाच्या ठिकाणी निघाले. आणि एक आई आपल्या लेकीला माहेरला सोडण्यासाठी कुठं आलेली? चौकात उभी राहिलेली. कुठं? त्या गावच्या चौकामध्ये. म्हणजे तिच्या पाठीमागे काय होती तर स्मशान मैदान, तिच्या पलीकडच्या साईडला कोणती आई उभी राहिलेली. जसं समोरनी नाथबाबांची येताना प्रेत दिसलं, तिनं समोरच्या गुराख्याला विचारलं, काय झालं? कुठली करते? अहो ती म्हणली, ती नाही का ते नाथबाबा शांती ब्रह्म, त्यांनी सकाळी काय ठेवला? देह ठेवला. त्या बाईनं बोट मोडायला सुरुवात. म्हणलं म्हाताऱ्याला काय आजच मरायचं होतं का? काय म्हणले? म्हाताऱ्याला काय आजच मरायचं होतं का? तशी नाथबाबा त्या तिरडीवरती उभे राहिले. नाथबाबा म्हणले, अगं म्हातारे एक काम कर, तू तुझ्या लेकीला आधी काय कर, कुठं घालव? माहेरला घालव. कुठं घालव? सासरला घालव. आणि मी काय करतो? मी परत एखाद्या दिवशी जाईल असं म्हणले. परत 2 दिवसांनी नाथबाबांनी देह ठेवला. परत 2 दिवसांनी काल अख्ख्या पैठणमध्ये नाथबाबा गेले. नाथबाबा गेले आणि जात असताना खांदेकरी ना चौघे त्यांच्याकडे चुळबुळ सुरू झाली. एक खांदेकरी दुसऱ्या असं जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या काय करतात? तृतीय चरणामध्ये सांगतात, विठ्ठल भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे? लक्ष द्या सर्व. झालं, कीर्तन संपलं माझं. झालं बसा आता सर्वांचं खाली. झालं, बसा खाली. झालं, माझा थोडं राहिले 5 मिनिटं फक्त तुमची घेणार. लक्षात ठेवा, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपण काय केलं पाहिजे? प्रत्येकाने काय केलं पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. पण आपण भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी मुळीच प्रयत्न, आपले प्रयत्न कशासाठी चालू आहे? दोरी चळनगा, दोरी चाले मोठा धंदा. आपले प्रयत्न कशासाठी? फक्त आणि फक्त पैशासाठी प्रयत्न चालू आहेत. कशासाठी? वासुदेवाची ऐकवानी या जगात नाही रामर, दाम करी काम वेड्या, दाम करी किंवा बाल करी तिघे द्वारी आणि अर्थ दाविता निर्धारी. एखादं लहान लेकरू आंघोळ करून नाणीतून बाहेर येत नसेल ना, तर त्याची आई त्याला बाहेरून काय दाखवते? 1 रुपयाचं नाणं दाखवते. 1 रुपयाचं काय करते? नाणं दाखवते. आणि ते नाणं दाखवल्याच्या नंतर त्या नाण्याकडे बघून ते मुलगा काय करतो? बाहेर येतो. त्या लहान लेकराला माहितीही नसतं ते काय आहे, त्याचा काय उपयोग होतो. काय त्याला माहित असतं का? लक्ष द्या इकडं. संपलं माझं ते, थोडंच आहे. त्याला माहित नसतं ते काय आहे, त्याचा काय. तरी त्या लहान लेकराला काय माहिती का पैसा काय आहे, त्याचा काय उपयोग होतो. तरी ते लहान लेकरू त्याला बघून काय करतं? तो बाबा म्हणतात, तुम्हाला काय करायचंय? आधी महिला म्हणतात, लक्षात ठेवा, काय करायचं आपल्याला? संसारामध्ये जर मोठं व्हायचं असेल ना, तर काय करायचं आपल्याला? आपण काय म्हणतो? आधी कुणाला आणायचं? लक्ष्मी आपल्या घरी. काय तुम्हाला वाटतंय ना की लक्ष्मी आमच्या घरी यावं, लक्ष्मीने आमच्या घरी काय करावं? काम करावं. असं प्रत्येकाला वाटतंय ना? वाटतंय ना प्रत्येकाला? पण लक्ष्मी येते का आपल्या घरी? तुकोबाराय म्हणायचं, लक्ष्मी आणायच्या आधी नारायणाला घरी आणा. आपल्या कोणाला आणायचंय? नारायणाला घरी आणा. आणि ज्या दिवशी तुम्ही
नारायणाला घरी आणसाल त्या दिवशी तुमच्या घरी लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार. फक्त आधी काय करा, नारायणाला घरी. असंच एकदा वैकुंठामध्ये विष्णूचं आणि लक्ष्मीचं बोलणं चालू होतं, संवाद चालू होता. कुणाचा? विष्णूचा आणि लक्ष्मीचा. शेवटचा दृष्टांत आहे माझा, ऐका. संवाद चालू आहे वैकुंठामध्ये. लक्ष्मी विष्णूला म्हणते, आता तुम्हाला पहिल्यासारखी किंमत राहिलेली, लक्ष द्या, तुम्हाला पहिल्यासारखी किंमत राहिलेली, लोक तुम्हाला किंमत देत, लोक मला किंमत देतात, तुम्हाला किंमत देत कोण म्हणते? लक्ष्मी. कुणाला म्हणते? विष्णूला, म्हणजे नारायणाला म्हणते, तुम्हाला आता किंमत राहिलेली, तुम्हाला कोणी सुद्धा आता विचारत नाही. विचारत असं नारायण मला असं कसं काय तू बोलते, मला किंमत नाही असं कसं काय होईल? नाही म्हणजे तुम्हाला किंमत राहिलेली नाही, सगळे माझ्या पाठीमागे पळतात. मी कोण आहे? लक्ष्मी आहे. लक्ष्मी. सगळेजण माझ्या पाठीमागे पळतात, तुम्हाला तर समाजामध्ये किंमत राहिलेली नाही. असं नाही म्हणलं, मला पण किंमत आहे समाजामध्ये, असं नाही, तुम्हाला काही किंमत राहिलेली नाही. मग लक्ष्मी म्हणली, तुम्हाला बघायचं का तुम्हाला किंमत आहे का? चला म्हणली मूर्ती लोकांमध्ये. आणि दोघांनी चिमणा चिमणीचं रूप धारण केलं. कुठं आले? मृत्यू लोकांमध्ये आले. एका झाडावरती बसले. कुठं माहितीये का? ते वैकुंठ स्मशानभूमी असते ना, त्याच्याकडलं एक झाड होतं, त्या झाडावरती दोघ जण जाऊन बसले. दोघांमध्ये संवाद चालू होता. तुम्हाला किंमत राहिलेली नाही. नारायण म्हणतोय असं काय नाही, सिद्ध करून दाखवलं. लक्ष्मी म्हणे तुम्हाला सिद्ध करून दाखवले. आणि समोरून एक प्रेत यात्रा येत असते. प्रचंड गर्दी होती. काय होती? समोरून एक प्रेत यात्रा येत असते. लक्ष्मी काय करते माहितीये का? पैशांचा पाऊस पडते. काय करते? पैशांचा पाऊस पडते. 500चे बंडल, 1000चे बंडल, 10चे बंडल, चिल्लर बिल्लर सगळे खाली पडायला सुरुवात करते. आता पैसा पडतोय म्हटलं माणसं गप्प बसतील. सगळी जेवढी माहिती आहे सगळ्यांनी पैसे गोळा करायचे. कोण खिशात भरतोय, कोण वरच्या खिशात भरतोय, कोण धोत्रात, कोण ते सगळ्यांनी पैसे घेऊन 2 मिनिटात सगळी गर्दी संपली. आता फक्त कोण राहिलेलं? प्रेत आणि 4 खांदेकरी. कोण राहिलेले? 4 खांदेकरी. 4 खांदेकरी म्हणजे आपण तरी का गप्प बसावं? खांदेकरांनी सुद्धा ते प्रेत जागच्या जागी ठेवलं. त्याने सुद्धा पैसे गोळा केले आणि एका मिनिटात राखी गर्दी गायब. लक्ष्मी म्हणे बघितले का किंमत कुणाला आहे? मला किंमत आहे. मी पाऊस पडला, सगळी निघून गेली, एक सुद्धा इथं थांबलं का कोण? कुणी सुद्धा. नारायण म्हणतो अगं थोडस तरी आई. काय म्हणले नारायण? अगं थोडस तरी आई, मला मान्य आहे. सगळे पळून गेले. काय झाले? इथं कोणी सुद्धा थांबलं. फक्त मला एक सांग, ते तिरडीवरती झोपलेलं हल्ले का कुठं? हल्ले का कुठं? ते तिरडीवरती झोपले ना, ते हल्ले का कुठं? लक्ष्मी तोंडाला हात घातला. बापरे, ते हल्लं का? हल्लं नाही माहितीये? कारण जे सगळे पळून गेले त्यांच्या अंतःकरणामध्ये मी होतो. कोण होतो? त्यांच्या हृदयामध्ये मी होतो. आणि ज्या दिवशी मी त्यांच्या हृदयातून बाजूला होतो ना, त्या माणसाला, त्या शरीराला किंमत राहत. त्या शरीराची, त्या माणसाची किंमत कशी होते? माती मोल होते. कशी होते? माती मोल होते. त्यांच्या अंतःकरणामध्ये मी होतो म्हणून ते सगळे निघून गेले. आणि हे तुझ्या समोर झोपले ना, याच्या अंतःकरणामध्ये मी नाही, त्यामुळे ते जागच्या जागी काय झालेलं आहे? पडलेलं आहे. मग मला सांगा, मोठं कोण आहे? नारायण मोठे आहे का लक्ष्मी मोठे? नारायण मोठे आहे. तुकोबा हेच म्हणताय, तुम्हाला काय करा? लक्ष्मी जी हवी असेल तर फक्त तुम्ही एक करा. काय करा? नारायणाला घरी आणा. ज्या दिवशी तुम्ही नारायणाला घरी आणसाल त्या दिवशी लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार. तुका म्हणे येते नाही तुझी परी, राजा असो अथवा भिकारी असो, गरीब असो अथवा श्रीमंत असो, प्रत्येकाला न्याय देण्याचं काम तो जगाचा मालक. त्याच्या उंचीनीची काळी नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. दासी पुत्र कन्या. आता तुम्हाला अभंग सगळ्यांना पाठ असेल, लक्षात ठेवा. अभंगाकडे मी काही जात नाही. विदुरा दासी पुत्र प्रसिद्धू, त्यासी आवडला गोविंदू, झाला वैष्णवा माझी बंधू, कैचिनी निंदू म्हणावा. विदुरा दासी पुत्र होती तरी देखील भगवान परमात्म्याने तिचा स्वीकार केला. का? अंतःकरणातील प्रेम आणि अंतःकरणातील शुद्ध भाव. राक्षसा माझी विभीषण, दैत्या माझी प्रल्हाद जाण, भगवंतासी अनन्य शरण
वैष्णवपण तेने त्यासी. राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले भक्त विभीषण आणि दैत्य कुळामध्ये जन्माला आलेले भक्त प्रल्हाद, तरी देखील भगवान परमात्माने त्यांचा काय केला, सांभाळ केला. का? फक्त आणि फक्त अंतःकरणातील प्रेम आणि अंतःकरणातील शुद्ध भाव. आणि पक्षा माझी केवळ निंदू, जटाई उद्धरेल्या म्या केतू, आणि उद्धरीला धर्मभाव सिद्धू मदरती. अरे जटायू सारख्या पक्षाचा जर देव उद्धार करत असेल तर तुमचा आमचा काय नाही करणार. फक्त त्याच्या प्राप्तीसाठी प्रामाणिक शुद्ध आणि स्वच्छ भाव महत्वाचा आहे. हे जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरणात. सुख म्हणे नाही दूध परी, सुख म्हणे नाही दूध Oh